तर मित्रांनो, जास्त कमिशनसाठी म्युच्युअल फंड एजंट्स किंवा ब्रोकर्स आपणाला बराच वेळेला 2 ते 3 स्कीम्समध्ये एकाच वेळेला SIP करण्याचा ह्या ठिकाणी सल्ला देतात, जेणेकरून आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय होईल. आणि मित्रांनो, येथेच आपण सगळ्यात मोठी घोडचूक करून बसतो. सपोज करा की निफ्टी इंडेक्स फंडमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी SIP करताय आणि सायमल्टेनियसली तुम्ही सेन्सेक्स इंडेक्स फंडमध्ये सुद्धा SIP करता आहात. तर मित्रांनो, निफ्टीमध्ये 50 शेअर्स आहेत आणि सेन्सेक्समध्ये 30 शेअर्स आहेत. सो जे 30 शेअर्स सेन्सेक्समध्ये आहेत त्याच 30 शेअर्सचा समावेश निफ्टीच्या इंडेक्स फंडमध्ये सुद्धा होतो. दिसताना तुम्हाला असं दृश्य दिसेल की तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्कीम्समध्ये ह्या ठिकाणी गुंतवणूक करत आहात, पण वास्तविकता जर ह्या ठिकाणी तुम्ही पडताळून पाहिली तर तुम्ही 2 स्कीमच्या माध्यमातून एकाच ठिकाणी ह्या ठिकाणी गुंतवणूक करत आहात. ह्या ठिकाणी जो तुमचा ओव्हरलॅपिंग रेशो होतो तो तब्बल 86% होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये. फक्त भविष्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस नक्की द्याल ब्रोकिंग हाऊसेसला आणि म्युच्युअल फंड एजंट्सला. तर मित्रांनो, ह्या गोष्टींची जाणीव ठेवा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.